नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, ग्राउंड संदर्भात मित्रांनो अपडेट आले आणि लवकरच मित्रांनो पोलीस भरतीचे तुमच्या या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे. तर मी तुम्हाला इथून 8-10 दिवसा अगोदर सुद्धा मित्रांनो एक यूट्यूबवर आपला व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवर की तुमचं पोलीस भरतीचं जे ग्राउंड एकदम फास्टमध्ये होणार आहे. लवकरच तुमचं या ठिकाणी मित्रांनो फिजिकल होणार आहे. तर पहा मित्रांनो, तसं झालं या ठिकाणी. तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे मित्रांनो हे लवकरच होणार आहे. तर कधीपासून तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंडला सुरुवात होणार आहे याबद्दल सुद्धा मित्रांनो आपण बोलणार आहे. त्याचबरोबर जे आहे पोलीस भरतीच्या ज्या जागा होत्या मित्रांनो 17,471 जागा होत्या आणि टोटल जे फॉर्म आले मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचे ते आले मित्रांनो या ठिकाणी 17,76,000 प्लस मित्रांनो अर्धा आतापर्यंत आलेले आहे. आणि एका जागेसाठी जर मित्रांनो आपण बघितलं तर 102 विद्यार्थी या ठिकाणी एका जागेसाठी रिंगणात आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फुल माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की पोलीस भरतीचे ग्राउंड कधीपासून होणार आहे, काय काय प्रोसेस या ठिकाणी समोर जे मित्रांनो चालणार आहे. तर संपूर्ण माहिती सांगणार आहे पोलीस भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आतापर्यंत तुमचे या ठिकाणी तुम्ही इव्हेंट आउट ऑफ केले नसेल तर करून टाका, कारण की जास्त टाइम तुमच्याजवळ मित्रांनो राहिलेला नाही आहे. 1600 मीटरमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे कमी मार्क्स येत असेल तर 1600 मीटरवर पूर्ण मित्रांनो फोकस करा. तो इव्हेंट पूर्ण तुम्ही आउट ऑफ बनवा. गोळाफेकसुद्धा तुम्ही आउट ऑफ बनवा. त्याचबरोबर 100 मीटरसुद्धा मित्रांनो आउट ऑफ बनवा. सर्वात जास्त तुम्ही लक्ष मित्रांनो 100 मीटरवर द्या, कारण की 100 मीटरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडते. तर पोलीस भरतीचं जे तुमचं ग्राउंड आहे हे मित्रांनो लवकरच होणार आहे. तर मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं की पोलीस भरतीचं जे काम आहे एकदम मित्रांनो फास्टमध्ये आहे. मागच्या वर्षी सुद्धा मित्रांनो त्यांनी 18,000 जागांसाठी भरती निघाली होती. फॉर्म भरणे झाले होते. फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो लगेच पोलीस भरतीचे ग्राउंड चालू झाले होते. ॲडमिट कार्डसुद्धा आले होते. फॉर्म भरल्यानंतर जे मित्रांनो 15 डिसेंबर नंतर लगेच ग्राउंडच्या मित्रांनो तारखा आल्या होत्या. ठीक आहे. तर सेम यावर्षी सुद्धा तशीच कंडिशन आहे. 2014मध्ये मित्रांनो 14,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती चालू होती महाराष्ट्रामध्ये आणि निवडणुका सुद्धा चालू होत्या. त्या कंडिशनमध्ये त्यांनी मे महिन्यामध्ये फॉर्म भरून टाकले होते आणि जूनच्या पहिल्या हप्त्यापासून मित्रांनो ग्राउंड चालू झाले होते पोलीस भरतीचे. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीचे जे तुमचं ग्राउंड आहे मित्रांनो हे मित्रांनो 20 मे 2024 पासून तुमच्या ग्राउंडला सुरुवात होत आहे. आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो सर्व जिल्ह्याची या ठिकाणी मित्रांनो एकाच दिवशी तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे सर्व जिल्ह्यांची पोलीस भरतीची. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी मित्रांनो टोटल ज्या जागा होत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 17,471 जागांसाठी पोलीस भरती निघाली होती. तर टोटल जे मित्रांनो फॉर्म आले ते आले मित्रांनो या ठिकाणी 17,76,000 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आणि एका जागेसाठी 102 विद्यार्थी या ठिकाणी रिंगणात आहे. एका जागेसाठी मित्रांनो 102 विद्यार्थ्यांमध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे. पहा मित्रांनो, आतापर्यंत ज्यांनी सुद्धा तयारी चालू केली असेल तर आतापासून मित्रांनो तयारी चांगली करा. आतापासून तुमचे ज्या पण इव्हेंटमध्ये कमी मार्क्स येत असेल तर आतापासून आउट ऑफ बनवून घ्या, कारण की जास्त टाईम तुमच्याजवळ राहिला नाही. कारण की 20 मे 2024 पासून मित्रांनो फिजिकल चालू होत आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचा. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्या आता तुम्ही म्हणसाल की महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुद्धा चालू आहे, आचारसंहिता सुद्धा चालू आहे. तर पहा मित्रांनो, सध्या आता आचारसंहिता चालू आहे आणि निवडणुका ज्या मित्रांनो 20 मेला मित्रांनो निवडणुका होणार आहे. जशा निवडणुका झाल्या तसं मित्रांनो या ठिकाणी फिजिकल इकडे चालू होणार आहे. निवडणुका असल्या तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुमचं फिजिकल चालू असणार आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी जवळपास आपण बघितलं फॉर्मचे जे पैसे आले मित्रांनो या ठिकाणी 71.4 कोटी एवढे जे मित्रांनो पैसे जे मित्रांनो जमा झाले आहे मित्रांनो पूर्ण फॉर्म भरण्याचे. ठीक आहे. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट असणार आहे की सर एवढ्या उन्हीत कसं काय फिजिकल होणार आहे. तर पहा मित्रांनो, ते जे फिजिकल आहे ते सकाळी 6 ते 10 पर्यंत तुमचं या ठिकाणी फिजिकल घेणार आहे. आणि तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी तेच विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहे ज्यांना 40% या ठिकाणी मार्क्स पडणार आहे. ठीक आहे. मैदानी चाचणीमध्ये मित्रांनो 40% गुण तुम्हाला मिळणे या ठिकाणी बंधनकारक आहे आणि त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी तेच विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहे मित्रांनो. एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो या ठिकाणी एकाच 10 अशा प्रकारे मित्रांनो लेखी परीक्षेसाठी ते पात्र करणारे उमेदवारांना. ठीक आहे. आणि पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो लवकरच होणार आहे. तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल मित्रांनो की या ठिकाणी सर्वात अगोदर जे ग्राउंड होणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये खूप कमी अर्ज आले त्या जिल्ह्यातलं जे ग्राउंड आहे मित्रांनो हे सर्वात आधी होणार आहे. लक्षात ठेवा. आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म आले तर त्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे थोडं उशिरा होणार आहे. जसं मित्रांनो CP मुंबई झालं
तर CP मुंबई या ठिकाणी जवळपास 3,85,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहेत. ते थोडंसं ग्राउंड उशिरा होऊ शकते, ठीक आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले, 5,000 अर्ज म्हणा, 10,000 अर्ज म्हणा, तर त्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे हे सर्वात आधी होणार आहे, ठीक आहे. ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे. एका दिवशी ते मित्रांनो जवळपास हजार विद्यार्थी बोलवणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये 5,000 10,000 जरी फॉर्म आले तर त्या ठिकाणी मित्रांनो 10 दिवसात तिथचं ग्राउंड पूर्ण कंप्लीट होणार आहे, ठीक आहे. तर सकाळी मित्रांनो या ठिकाणी 6 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी फिजिकल चालू असणार आहे. तर आतापासून तुमची तयारी चालू ठेवा. फिजिकलची आतापासून चांगले ग्राउंडची जी तयारी चालू ठेवा, ठीक आहे. कारण की मित्रांनो 20 मे 2024 पासून तुमचे या ठिकाणी फिजिकल चालू होत आहे, रनिंग चालू होत आहे, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. आणि पोलीस भरती ग्राउंडचं अपडेट मित्रांनो हे पेपरमध्ये आज सकाळच्या पेपरमध्ये मित्रांनो ही बातमी आली आहे. तर हे तुम्हाला दाखवून देतो. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघू शकता. पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार, जागा 17,471 आणि अर्ज 17,76,000. 20 मे नंतर मैदानी चाचणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. सोलापूर राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिल संपली. राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे. पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे. त्यात 100 मीटर, 1600 मीटर धावणे, त्याचबरोबर महिलांसाठी 800 मीटर आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण मिळणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहे. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे. चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भात चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाचे प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सकाळी मैदानी चाचणी असणार आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणतः 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे आणि ऑक्टोबर अखेर या भरती निवडीचे झालेले प्रशिक्षण सुरू होणार आहे. पोलीस भरतीबाबत तुम्ही या ठिकाणी बघू शकता 17,471 जागा होत्या आणि फॉर्म या ठिकाणी आले 17,76,000 आणि तुमचं जे ग्राउंड आहे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत असणार आहे मैदान चाचणी. आणि या ठिकाणी फॉर्मची तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 71.4 कोटी रुपये या ठिकाणी फॉर्मचे जमा झालेले आहे, ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती पोलीस भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे याबद्दल. तर 20 मे पासून तुमचं मित्रांनो ग्राउंडला सुरुवात होणार आहे. तर आतापासून तयारीत राहा. आतापासून फिजिकल मित्रांनो तुमचं चांगलं बनवा. जेवढे पण तुमची इव्हेंट या ठिकाणी कमी असेल तर ते तुम्ही आतापासून आउट ऑफ बनवा, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.